जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रसिद्ध शिवव्याख्याते हरिभक्त पारायण शिरीष महाराज यांच्या आत्महत्येची बातमी कळाली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। त्यांचे चाहते असतील, संपूर्ण संप्रदाय, वारकरी संप्रदाय असतील किंवा वारकरी संप्रदायाला मानणारा सर्व समाज असेल, या सर्वांमध्ये एक निराशेचं वातावरण पसरलं आणि हळहळ या समाजातून व्यक्त होत आहेत। शिरीष महाराज हे सद्गुरु संत तुकाराम महाराजचे 11वे वंशज होते आणि ते एक प्रसिद्ध शिवव्याख्याते म्हणून त्यांची ओळख होती। संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख होती। मात्र त्यांनी अचानक केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण समाजात, महाराष्ट्रात तसेच वारकरी संप्रदायामध्ये एक मोठं हळहळ व्यक्त त्या ठिकाणी केली जात होती। शिरीष महाराज यांचा नुकताच साखरपुडा झाला होता। 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता अशी माहिती समोर येत आहे। मात्र त्या अगोदरच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्यांनी आत्महत्येपूर्वी 4 चिठ्ठ्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। त्यांच्यावर मोठं कर्ज असल्याचं बोललं जात आहे आणि त्या 4 चिठ्ठ्यामध्ये त्यांनी आपली ही वेदना या ठिकाणी व्यक्त केली आहे। तर त्यांनी आपल्या होणाऱ्या नवरीसाठी किंवा आपल्या बायकोसाठी शेवटचे 4 शब्द या चिठ्ठीमध्ये लिहिले आहेत। ते महाराज म्हणतात की आमची नवरीबाई, तिची सगळं स्वप्न उद्ध्वस्त करून मी चाललो आहे। खूप गोड आहे प्रियंका, तिला कधी वेळच देता आला नाही। तिच्यासाठी चांगला मुलगा बघा, नाहीतर ती लग्न करणार नाही। अशा प्रकारची शेवटचे 4 शब्द आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी शिरीष महाराज यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिले होते आणि ही चिठ्ठी वाचताना खरंच डोळ्यात पाणी येणारी आणि खूप वेदना देणारी ही चिठ्ठी आहे। तर आपण त्यांना आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया। आपण देखील कमेंटच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता।